पदावर पूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले, विशेषतः मुंबईमध्येही त्याचे पडसाद उमटले. सगळी टीकेची झोड पाहता आपल्याला आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की जनता मूर्ख आहे. भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल आणि भारतीय जनता पक्षाला वाटतंय की इथे सुद्धा हम करे सो कायदा मान्य केला जाईल. माघार घेण्याची ही तिसरी वेळ आहे त्यांची या आठवड्यात. MIM बरोबर जेव्हा युती केली त्यांनी आणि गोंधळ झाला तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागे येऊन ही युती आमची नाही, हे मान्य करणार नाही, हे त्यांना सांगावं लागलं. अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली तेव्हाही गोंधळ झाला, टीका झाली. तेव्हाही मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन सांगावं लागलं ही युती आम्हाला मान्य नाही. तरीही बिनधास्तपणे, निर्लज्जपणे अंबरनाथ बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी आपटे, ज्यांच्या विरुद्ध खूप मोठा रोष त्या भागामध्ये निर्माण झाला होता, ज्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचं काम करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता काय करता तर स्वीकृत सदस्य करता अंबरनाथ नगरपालिकेचं. एवढं धाडस त्यांच्यामध्ये येतं कुठून? म्हणजे मी संशोधन करणार आहे, माझं जवळ संपलं हे सगळं, की ही रिसर्च करण्याची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या लोकांमध्ये एवढं धाडस येतो कुठून? ही अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाट उसळली अशा प्रकरणातला एक आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरण, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करता.